मुंबई आणि काँग्रेसचं नातं हे स्वातंत्र्यापूर्वीचं आहे. ज्या मुंबईने देशाला काँग्रेसचा पहिला अध्यक्ष दिला, त्याच मुंबईत आज काँग्रेस आपला जनाधार शोधते आहे. 2017मध्ये 31 जागांवर असलेली काँग्रेस 2026मध्ये 26 जागांवर आली आहे. पण हा आकडा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा आहे 17% तो स्ट्राईक रेट, जो सांगतोय की मुंबईच्या राजकारणात काँग्रेस आता ड्रायव्हिंग सीटवरून पूर्णपणे बाहेर फेकली गेली आहे. रणनीतीचा अभाव आणि बॅकसीट पॉलिटिक्स. सेफॉलॉजीच्या नजरेतून पाहिलं तर काँग्रेसची हक्काची वोट बँक, दलित आणि मुस्लिम मतदार आता त्यांच्याकडे राहिलेली नाही. 2019मध्ये ज्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला, त्याच महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा शिवसेना उभाटाला झाला. 2024च्या लोकसभा आणि विधानसभेत आघाडीमुळे काँग्रेस सावरली खरी, पण महापालिकेत स्वबळावर लढताच काँग्रेसचं ग्राउंड रियालिटी समोर आली आहे. 151 जागा लढवून केवळ 26 जागा जिंकणं हे स्पष्ट करतं की मुंबईकरांनी काँग्रेसला गांभीर्याने घेणं सोडून दिलंय. मतविभाजन आणि नेतृत्वाची पोकळी. या पराभवाची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, मतांचं ध्रुवीकरण. काँग्रेसची हक्काची मुस्लिम मतं आता AIMIM कडे वळली आहेत. केवळ 68,000 मतांत 8 उमेदवार निवडून आणत ओवेसींनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पर्यायाने काँग्रेस समोर एक आव्हान निर्माण केलंय. दुसरं कारण म्हणजे नेतृत्वाची अनुपस्थिती. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड असोत किंवा केंद्रातील नेते, महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा कुठेच दिसला नाही. सभांचा अभाव आणि अंतर्गत बंडाळी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहिला, ज्याचा थेट फायदा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला झाला. थोडक्यात एकेकाळचा हा वटवृक्ष आज मुळासकट उन्मळून पडण्याच्या अवस्थेत आहे. मित्रपक्षांच्या खांद्यावर बसून निवडणूक जिंकायची सवय काँग्रेसला घातक ठरते आहे. मुंबईच्या मतदारांनी काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवलाय. काँग्रेससाठी हे केवळ आत्मचिंतन नाही, तर अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची संधी होती, आणि तीच काँग्रेसने गमावली आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस मुंबईत पुन्हा उभारी घेऊ शकेल का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे वन किंगमेकर या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ नेहमी पाहत राहा. आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.